मुंबई नाशिक पालिकेसाठी आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली। उर्वरित राज्यात महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार। ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील त्या ठिकाणी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत नसणार आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुंबई नाशिक महापालिकेसाठी आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। उर्वरित राज्यात मात्र महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर त्या पद्धतीने निर्णय घेतील। ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील त्या ठिकाणी मात्र काँग्रेस आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसणार आहे। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा सवाल उपस्थित होता। मात्र त्यानंतर आता मुंबई नाशिक महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता त्या संदर्भात सकारात्मक आपल्याला जी पावलं आहेत ती पाहायला मिळत आहेत। नक्कीच, खरं तर महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। त्याची तयारी देखील राज्याकडनं देखील सुरू झालेली पाहायला मिळते। विविध पक्ष देखील त्याची तयारी सुरू केलेली पाहायला मिळते। पक्षांनी काँग्रेसचे शिबिर देखील सुरू आहे त्या संदर्भात। मात्र त्याच दरम्यान एक माहिती अशी मिळाली आहे सूत्रांकडनं की नाशिक महापालिका असेल किंवा मुंबई महापालिका असेल, जिथे मनसेचं वर्चस्व थोडंफार प्रमाणात दिसतं अशा ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याबरोबर युती करू शकतात। उर्वरित ठिकाणी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळ्यांना महत्त्व अधिक असतं, स्थानिक राजकारणाला अधिक महत्त्व असतं। त्यामुळे स्थानिक राजकारणाशी निगडीत असे निर्णय घेतले जातील अशी माहिती मिळते। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी एकत्र असतील त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काँग्रेस लढणार नाही असं देखील वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे। एकंदरीतच राज ठाकरेंची जी विचारसरणी आहे ती काँग्रेसच्या विचारसरणीशी मिळती जुळती नाही आणि यामुळेच काँग्रेस जिथे जिथे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असतील तिथे नसेल अशी भूमिका जी आहे ती सध्या कुठेतरी काँग्रेस घेताना पाहायला मिळत आहे, अशी शक्यता आहे। अशा चर्चा देखील रंगलेल्या पाहायला मिळत आहेत सध्या। मेघना, निश्चित भाग्यश्री, संपर्कात राहा। आणखीन एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात देखील तुझ्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळते। बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून युती करण्यात आली। तर बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी येत्या 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।